छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या फुलंब्री नगरपंचायतीसाठी आज मतदान पार पडतंय। नगराध्यक्ष पदासाठी 3 तर नगरसेवक पदाच्या 17 जागांसाठी 54 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। नगराध्यक्ष पदासाठी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस युतीकडून सुहास शिरसाट तर महाविकास आघाडीच्या वतीनं राजेंद्र ठोंबरे हे उमेदवार रिंगणात आहेत। फुलंब्रीमधून आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे का? मतदान केंद्रावर सध्या काय स्थिती आहे? हे एक मतदान केंद्र आहे, सखी मतदान केंद्र, आणि आपल्याला समोर देखील पाहायला मिळतं आहे की प्रत्यक्ष मतदानाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि एक मतदार जे आहेत ते आपल्याला मतदान करून देखील बाहेर पडलेले पाहायला मिळत आहेत। आणि या ठिकाणी आपण पाहतोय की मतदान यांनी केलेलं आहे, अगदी सकाळीच मतदान केलं आहे। प्रचंड थंडी इथे आहे, मात्र तरी देखील आपण पाहतो की अनेक जण या ठिकाणी मतदानाच्या रांगेमध्ये पाहायला मिळतात। फुलंब्रीमध्ये हे जे मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि मतदानामध्ये आपण जर पाहिलं तर 17 जागेंसाठी नगरसेवक जागेसाठी मतदान होतं आहे आणि नगराध्यक्ष पदासाठी 3 उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहेत। फुलंब्री खरं तर मागेही मतदान होणार होतं, मात्र काही कारणास्तव हे मतदान पुढं ढकलण्यात आलेलं होतं। मराठवाड्यातलं जर माधवी सांगायचं झालं तर 6 जिल्ह्यांमध्ये आज मतदान होतं आहे। परभणी, नांदेड, बीड, परळी, धाराशिव, हिंगोली, जालना आणि लातूरमध्ये ह्या मतदानाला आता प्रत्यक्ष या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि आज 5:30 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडेल आणि त्यानंतर उद्या निकाल या ठिकाणी आहे। आणि आता प्रत्यक्ष मतदानाला फुलंब्रीमध्ये सुरुवात झाली आहे। खरं तर इथे जी लढाई होणार आहे, जी सांगितलं जातं त्यानुसार भाजपा विरुद्ध उभाटा अशा पद्धतीचीच या ठिकाणी लढाई होईल असं सांगितलं जातं। प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झालेली आहे। दिवसभर आज ही मतदान प्रक्रिया मराठवाड्यामध्ये 6 ठिकाणी पार पडेल आणि उद्या संपूर्ण ज्या म्हणजे मागे मतदान जे झालेलं होतं ते आणि आज होणाऱ्या मतदानाचा निकाल देखील आहे। माधवी, नक्कीच दिवसभरातल्या या मतदान प्रक्रियेवर आपले लक्ष असणारच आहे। कृष्णा, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।